नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या या विशेष कार्यक्रमात मी किशोर नाईक गावकर आपलं स्वागत करतो. आज अ, राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी गोवा विधानसभेत सादर केला. गेल्या 2 दिवसापूर्वी शपथविधी सोहळा झाला आणि 2 दिवसानंतर हा फुल फ्लेज अर्थसंकल्प मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी आज विधानसभेत सादर केला आहे. अर्थसंकल्पात वेगवेगळ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर कुठल्याही पद्धतीचा अतिरिक्त कराचा भार हा जनतेवर न लादता जनतेला हा आनंदित करणारा, प्रफुल्लित करणारा अशा पद्धतीचा अर्थसंकल्प सादर केल्याचा दावा हा राज्य सरकारने केलेला आहे. अर्थात या अर्थसंकल्पातील वेगवेगळ्या तरतुदी, या अर्थसंकल्पातील वेगवेगळ्या गोष्टी या वास्तवाशी किती निगडीत आहेत किंवा इन रिअलिटी मध्ये या किती गोष्टी येऊ शकतात, हा एक वेगळा विषय आहे. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी हा अर्थसंकल्प स्वप्नाळू अर्थसंकल्प आहे, अशी टीका केलेली आहे. तर या अर्थसंकल्पाच्या एकूणच वास्तवासंबंधी, या अर्थसंकल्पाच्या एकूणच इम्प्लिमेंटेशनच्या संदर्भी आम्ही आज खास चर्चा करणार आहोत आणि आमच्या सोबत आहेत प्रोफेसर संजय देसाई, जे प्रिन्सिपल आहेत CS कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स कुंकळीचे. आर्थिक विषयावरती त्यांचा गाढा अभ्यास आहे. अ, अर्थसंकल्प आणि विशेष करून आर्थिक घडामोडी ज्या देशात सुरू असतात त्या आर्थिक घडामोडीचा सखोल अभ्यास त्यांचा नेहमीच असतो आणि दरवर्षी अर्थसंकल्पावर खास अभ्यास करून त्या अर्थसंकल्पावरती आपलं भाष्य ते नेहमीच करत असतात. तर त्याच अनुषंगानं आम्ही आजच्या या अर्थसंकल्पावरती चर्चा करणार आहोत. सर, तुमचं स्वागत आहे गोवन वार्ता लाईव्ह मध्ये. तुम्ही नमस्कार. अर्थसंकल्पीय भाषण मुख्यमंत्र्यांचं ऐकलंच असणार आणि त्याच्यानंतर त्यांची प्रेस कॉन्फरन्सही झाली आणि त्या प्रेस कॉन्फरन्स मध्येही त्यांनी या अर्थसंकल्पाची माहिती दिली. म्हणजे या अर्थसंकल्पाची सुरुवात करताना मुख्यमंत्र्यांनी एक कविता वाचली आणि ती कविता अशी होती: मन शुद्ध तुझं, गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढे गल्या, तुला रे भीती कशाची. आणि या अर्थसंकल्पाचा समारोप हा मुख्यमंत्र्यांनी भिवपाची गरज ना अशा वाक्यातनं करून या अर्थसंकल्पीय भाषणाचा समारोप केला. अर्थात लोकांना धीर देण्याच्या दृष्टीनं ही चांगली गोष्ट आहे. कोविडच्या वेळीही मुख्यमंत्र्यांनी लोकांना धीर दिला होता, परंतु संकट होतं. आज अर्थसंकल्पाच्या बाबतीत प्रारंभीचं वाक्य म्हणजे तू चाल रे गड्या, तुला भीती कशाची आणि भिवपाची गरज ना, ह्या दोन्ही गोष्टींना तुम्ही कसं काय रिएक्ट करणार? नो आमचे प्रमोद सावंत आसा पळय डॉक्टर प्रमोद सावंत हेणी फाटली 2 बजेट प्रेझेंट केली आणि हे त्यांची तिसरी बजेट फुल फ्लेज बजेट. तर जेन्ना हांवें फाटली दोन्ही बजेटाची स्पीच तेंची वाचली आणि ही जेन्ना वाचली तेन्ना म्हाका अशें दिसलें की तेजी कॉन्फिडन्स लेवल जें आसा तें भरपूर हाय आसा हे फावटी. आणि जो फ्लो तेंचो आसलो बजेट प्रेझेंट करपाक, ज्यो तेणी स्कीम अनाउन्स केल्या, त्यो पळयले जाल्यार कितें तरी एक नवी एक आमकां उत्सुकता वाडली, की कितें तरी बरें घडपाचें आसा. हे फुडली 365 डेज गोंयांत 22-23 बरें तरी कितें तरी घडपाचें आसा. आणि जे कशें म्हणटा की भिवपाची कांयच गरज ना अशें एक दिसलें एक तरेचें. कारण हांवें जेन्ना फाटली तेंची बजेट वाचून आतां बजेट म्हळ्यार कितें, बजेट इज जस्ट एस्टिमेट की आमी एक 100 कोटी मोडटले. तशें तेणी सांगलें की आमी 24,467 कोटी आमी मोडटले अशें म्हणून तेणी सांगलेलें आसा. सो हो एस्टिमेट आसा, पूण कितले मोडटले तें खरें जातलें हें सगळें खरें म्हळ्यार गव्हर्नमेंट सर्वंटाचेर इम्प्लिमेंट करपाचें आसा. सो जेन्ना आमी सक्सेसफूल सीएमाचे बजेट सक्सेसफूल केन्ना म्हणटले की सीएम जेन्ना हे लोकां कडेन ही तेंची जी ब्युरोक्रसी आसा, तेंची जे ऑफिसर्स आसा तेंचे कडल्यान हें काम करून 24,000 कोटी खरेंच खरें मोडटले तेन्ना. आतां आमी जेन्ना बजेटाचेर पळयता की फाटल्या वर्साच्या आनी ह्या वर्सा कितें 7% आमी जीडीपी ग्रोथ म्हणटा, बजेट इतली पर्सेंट वाडलें, पूण तें एक्चुअली पळोवपाक गेलें जाल्यार तशें आसना. कारण बजेट जेन्ना प्रेझेंट केलें तेन्ना तेजो रिवायज एस्टिमेट तयार जाता आणि ती फिगर्स पब्लिका सद्या अवेलेबल ना. आतां ह्या वर्सा जर 24,000 कोटी मोडटले म्हणले जाल्यार फाटल्या वर्साक तेणी 21,646 कोटी मोडटले म्हणलेले. पूण तेतूंतले खरेच कितले मोडल्या हे फिगर ना. पूण जेन्ना दिगंबर कामत असेंब्ली उलयताले तेन्ना तेणी कितें म्हणलें, ओन्ली 40% एक्सपेंडिचर जाल्लेलें आसा. हेजो 40% म्हणल्यार ओन्ली 8,000 कोटीच मोडलेलें आसा असो हिशोब जालो ना तेजो. सो ही जेन्ना फिगर्स जेन्ना मेळटली इट्स अ टोटली फेलियर जातलें तशें जर खरें आसलें जाल्यार 40%. सो आमकां म्हाका दिसता की एक उमेद वाडपा सारकी भाशण जाल्लेलें आसा, प्रेझेंटेशन जाल्लेलें आसा, पण ऑन एक्चुअल ग्राउंड कितें जाता म्हणटा तें तेजेर इम्पोर्टंट आसा.
संजय सर, मला सांगा, एक बजेट हा एक सिरियस प्रोसेस असतो. हा. कारण गोवा विधानसभेत बजेट सादर करणं, बजेट म्हणजे शेवटी सत्ता देणं म्हणजे काय, तर राज्याच्या तिजोरीच्या चाव्या या अमुक पक्षाकडे देणं, त्यांना सरकार स्थापनेचा अधिकार जनतेने देणं. म्हणजे जनतेचा पैसा हा सुरक्षित राहील आणि जनतेच्या पैशाचा विनियोग योग्य पद्धतीने होईल याची हमी मिळून, म्हणून जनता सरकारची सूत्रे, सत्तेची सूत्रे आणि तिजोरीची चावी ही या सरकार पक्षाकडे देत असते. परंतु बजेट याचा अर्थ एखाद्या राजकीय पक्षाकडनं निवडणुकीच्या वेळेला जसा जाहीरनामा प्रसिद्ध केला जातो, त्या जाहीरनामाच्या लेव्हलवरती बजेट आणणं हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? म्हणजे ज्या पद्धतीनं दरवर्षी आपण बघतो, ज्या पद्धतीनं घोषणा केल्या जातात, त्या घोषणा नेमक्या कितपत खऱ्या ठरतात किंवा कितपत पूर्ण होतात? म्हणजे आता जसं विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी सांगितलं, खुद्द मुख्यमंत्र्यांनीच ॲक्शन टेकन रिपोर्ट हा विधानसभेत ठेवला आणि त्या ॲक्शन टेकन रिपोर्ट प्रमाणे जवळ-जवळ 44% गोष्टींचंच इम्प्लिमेंटेशन झालं. आता मुख्यमंत्र्यांचा दावा होता, की तो ॲक्शन टेकन रिपोर्ट हा डिसेंबर महिन्यात तयार झाला होता. म्हणजे या पुढच्या 3 महिन्यात सर्वाधिक बजेटचं एलोकेशन जे असतं ते जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्यात खर्च होतं असा दावा मुख्यमंत्र्यांनीच केलाय. म्हणजे संपूर्ण वर्षभर पैसा खर्च करायचा नाही आणि फक्त तो राहता कामा नये, इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे म्हणून तो शेवटच्या 3 महिन्यात खर्च करणं हे कितपत योग्य आहे आणि जाहीरनामा आणि बजेट याच्यामधला फरक नेमका काय आहे? नो, जेन्ना गोंयांत 40 कॉन्स्टिट्युएन्सी आसा, 40 कॉन्स्टिट्युएन्सी इक्वल खर्च जावपाक जाय. जेन्ना आमी सगळे लोकांचो विकास करतले म्हणटा आनी जाहीरनाम्यात सुद्दां असले जाल्यार सुद्दां होल जेन्ना प्रमोद सावंत सीएम जालो, तो आतां अख्खी गोंयचो सीएम जाल्लें आसा. सो जाहीरनामे जाला ते प्रमाणे त्यो गोश्टी जावपाक जायो. आतां जायना, म्हाका दिसता की तुमकां खूब एडमिनिस्ट्रेशन लेवलाचेर खुबशे आतां तुमकां बारीक उदाहरण दिवपाचें म्हणल्यार आतां आमची जी कॉलेज आसा, आमची कॉलेज आमी ग्रांट इन एडा पडटा. आता हे बजेटा पयलें जवळ एज्युकेशनाक 3,000 कोटीचं एलोकेशन केलेलें आसा. एक बारीक कॉलेज घेतली जाल्यार जवळ-जवळ 5-6 कोटीची बजेट कॉलेजीचें आसता. आता हे बजेट जेन्ना एलोकेट केलें ते पयशे मोडपाचें काम आसा ते कॉलेज मॅनेजमेंटाचें, प्रिन्सिपलाचें. हांव समज जर पयशेच मोडना जाल्यार ते कशें जातलें? सो हेजेर म्हाजेर लक्ष दवरपाक डिफरंट ऑथॉरिटी आसा, आमी करता काय ना. सो गव्हर्नमेंट लेवलाचेर तेजेर हें जावपाक जाय, अभ्यास जावपाक जाय, कंटिन्युअसली मॉनिटरिंग जावपाक जाय, की हे पयशे मोडटा काय मोडना कितें तें. आतां इवन आमी कितें आसा, लोकूय गोंयांत खुबशे कमी आसा जे उलोवपी सरकाराचेर. मे बी तांकां दिसता की उलयले ते सरकाराक राग येतलो म्हणून. एक्चुअली खरें म्हळ्यार तेजेर भरपूर डिस्कशन जावपाक जाय. 3 म्हयन्यांनी रिव्ह्यू जावपाक जाय, 6 म्हयन्यांनी रिव्ह्यू जावपाक जाय. तुमी बजेटांत अशें सांगलें, ते 3 म्हयन्यांनी प्रोग्रेस कितें आहा? म्हाका दिसता तो जावपाची गरज आसा. ना जाल्यार ते जाहीरनामेच उरतले, जशे इलेक्शनाचे जाहीरनामे आसा तशेच जाहीरनामे उरतले. कित्याक आमी फाटले जेन्ना वर्सा म्हणटा की 21,000 कोटीची बजेट मोडलें, बजेट केलें. कितलेशे प्रोजेक्ट आसा ते इम्प्लिमेंटच जाले ना, फुडेंच गेले ना. आतांय तशी भरपूर अनाउन्समेंट केलेले आणि आता सगळं ऑलराउंड डेव्हलपमेंटाची अनाउन्समेंट जाल्ली आहा. तुम्ही पळयला की मडगांवची हॉस्पिटलाचे अपग्रेडेशनाचे उलयता, मडगांवची फिश मार्केटाचे उलयता. हे फाटली 10 वर्सां जालेली ना. दिगंबर कामत जेन्ना सीएम आसलो तेन्ना जो मडगांवचो डेव्हलपमेंट जाल्लो आणि जेन्ना दिगंबर कामत बीजेपी सोडून काँग्रेसीन गेलो तेन्ना तो मडगांवचो डेव्हलपमेंट स्टॉप जालेलें आसा आणि जो फातोर्डा मतदारसंघाचो डेव्हलपमेंट जाल्लें आहा. सो हें जर आमी खंय तरी पळयलें जाल्यार आज फर्स्ट टायम अशें म्हाका दिसलें की सद्या जाहीरनामो सोडलो जाल्यार हे बजेटा भितर अख्खी गोंयची डेव्हलपमेंटाची कितें तरी तांणी प्लॅन दवरला म्हणून म्हाका ती खूब उमेद जाली की ते बजेट पळयतकीर. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जसं आपण म्हणालात, की जेव्हा बजेट हा एक सीरियस प्रोसेस तयार केला जातो. प्रत्येक खात्यासाठी आर्थिक तरतूद केली जाते आणि त्या आर्थिक तरतुदीप्रमाणे त्या खात्यातल्या त्या योजना या इम्प्लिमेंट होणं गरजेचं आहे. आता आपण जर बघितलं तर गोव्याच्या बाबतीत जो महसूल आपल्याला मिळतो, त्या महसुलाचा 25% वाटा हा सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आणि पेन्शनवरती खर्च होत असतो. म्हणजे आम्ही करदाते या नात्याने आमच्याकडून जेव्हा सरकार ₹100 कर घेतो, त्या ₹100 ₹25 हा कर सरकारी कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनवरती खर्च होतो. याचा अर्थ जेव्हा जनता आपल्या खिशातला पैसा खर्च करून या सरकारी कर्मचाऱ्यांना पगार आणि पेन्शन देतो, तेव्हा त्यांचीही जबाबदारी असते, की त्यांनी प्रामाणिकपणे लोकांची सेवा करायची. जेव्हा 44% 50% बजेटचं इम्प्लिमेंटेशन होतं, तर ती अकाउंटेबिलिटी त्या संबंधित खात्याच्या ऑफिसरवरती का दिली जात नाही? म्हणजे जर
बजेटचं इम्प्लिमेंटेशन होत नाही, तर त्या संबंधित बाबा अमुक खात्यातल्या या वर्षीच्या बजेटचं इम्प्लिमेंटेशन 40% झालं किंवा 50% झालं. तर ती अकाउंटेबिलिटी त्या संबंधित खात्याच्या प्रमुखावरती का येत नाही किंवा का येऊ नये? काय वाटतं तुम्हाला? नो, ते तसंच असायला पाहिजे होतं. कारण प्रत्येक डिपार्टमेंट हेडची अकाउंटेबिलिटी बघायला पाहिजे होती. पण आता त्याच्यामध्ये इफ यू सी ह्या बजेटमध्ये पब्लिक ग्रीव्हन्स सेल ऍक्टिव्हेट करणार असं म्हटलंय. म्हणजे समजा कुठल्या डिपार्टमेंटमध्ये काम करत नाही तर नागरिक त्यांना कॅन राईट टू ग्रीव्हन्स सेल नो. सो दिस इज पॉझिटिव्ह फ्रॉम दिस बजेट असं मला वाटतं. हे मागच्या वर्षी नव्हतं. म्हणजे त्यांनीच एक्सेप्ट केलं की ते नव्हतं. कारण त्यांना आम्ही ऍक्टिव्हेट करणार म्हटलं. पण आम्ही जेव्हा ई गव्हर्नन्सची बोलतो, गुड गव्हर्नन्स बोलतो, डिजिटल इंडिया बोलतो, मोदीजी दररोज ह्याच गोष्टी करतो. म्हणजे ते या गोष्टी गोव्यामध्ये नव्हत्या असं सीएमनीच एक्सेप्ट केलंय. सो इट इज अगेन गुड साईन की त्यांनी स्वतःहून सांगितलं की आम्ही करणार म्हणून. आता करणार म्हटलं आणि केलं पाहिजे ना. ते बघायला पाहिजे. नाही सर, तुम्ही प्रत्यक्ष साक्षीदार आहात. जेव्हा 2014 मध्ये केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरकार आलं, पब्लिक ग्रीव्हन्स सेल हा केंद्र सरकारचा इतका ऍक्टिव्हेट आहे, की तुम्ही तिथं एखादी पब्लिक ग्रीव्हन्स कंप्लेंट फाईल केली, की 8 दिवसात त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळतो आणि हा अनुभव आम्ही स्वतः घेतलेला आहे. तुम्हीही त्याचा अनुभव घेतलेला आहे. आज जेव्हा 10 वर्ष भाजपा राज्यात सत्ता करते आणि आज 10 वर्षानंतर मुख्यमंत्री आपल्या बजेटमध्ये पब्लिक ग्रीव्हन्स सेल आपण ऍक्टिव्हेट करणार असं म्हणतायत. दुसरी गोष्ट, टाइम बाउंड सर्व्हिसेस आम्ही पूर्णपणे कार्यान्वित करणार असंही म्हणतायत. म्हणजे या गोष्टी गेल्या 10 वर्षात हेच सरकार होतं भाजपचं, त्याला जमलेलं नाही. आज 11व्या वर्षी मुख्यमंत्री साधी म्हणजे पब्लिक ग्रीव्हन्स आणि टाइम बाउंड सर्व्हिस आम्ही तुम्हाला देणार म्हणजे 10 वर्षात या दोन्ही गोष्टी अपयशी ठरल्या असा त्याचा अर्थ होतो. नो, अर्थ तसाच होतो कारण झालेलं नाही ना. आणि समजा तुम्ही दुसरं तुम्ही बघितलं, आता सुद्धा 10 तारखेला इलेक्शनचा रिझल्ट झाला होता. आ- आज 30 तारीख, 20 दिवस झाले अजूनपर्यंत मिनिस्ट्री डिस्ट्रीब्युशन झालेलं नाही. शपथविधीला पण डिले झालाय. सो आमचे जवळजवळ 20 दिवस वी हॅव लॉस्ट. दिस ऑल्सो बॅड गव्हर्नन्स आय विल से. बिकॉज 20 दिवसात काम सगळं ठप्प झालेलं आहे. नॉर्मल जे काम आहे ते चालू आहे. पण पॉलिसी डिसिजन मध्ये कोणीच डिसिजन घेऊ शकत नाही. कारण कोण मिनिस्टर असणार, काय असणार, आय-ए-एस ऑफिसरला पण माहित नाही. पण ते व्हायला पाहिजे होतं. आता त्याला काय डिले झाले ते त्यांना माहित असणार. पण ऍट द एंड ऑफ द डे पब्लिक इज सफरिंग. जे रुटीन काम आहे ते ठप्प झालेलं नाही. पण जे पॉलिसी डिसिजन आहे, कारण नवीन सरकार आले, नवी एक्सपेक्टेशन असणार. सो ते पुढे जायला पाहिजे. आणि त्याच्यातून पब्लिक ग्रीव्हन्स होणार म्हणजे एक चांगली गोष्ट आहे. कारण मला असं वाटतं की जसं पीएम मोदीनं राईट टू पीएम ऑफिस असं लिहिलंय, तसं आमच्याकडे राईट टू सीएम असायला पाहिजे. आणि ज्याच्याकडून मला समजा काही गोष्ट त्यांना सांगायची, ईमेल पाठवायला पाहिजे, त्याला रिप्लाय द्यायला विदिन ऍटलीस्ट 5-6 तासामध्ये रिप्लाय त्या माणसाला आली पाहिजे की वी हॅव रिसिव्ड युअर मेल, विल लुक इन टू द मॅटर. आणि त्याच्यावरती काम सुरू व्हायला पाहिजे. हे आमच्या गोव्यामध्ये मिसिंग होतं. दिस वॉज व्हेरी सरप्राइझिंग फॉर मी. सर मला एक सांगा, आजच्या अर्थसंकल्पाचा सविस्तर आकड्यांची जरी माहिती त्यांनी दिली नसली, तरी जे आकडे तुम्ही बघितले, म्हणजे ज्या पद्धतीनं सरकारनं अपेक्षा ठेवली आहे, की आम्हाला अमुक महसूल मिळणार आहे आणि आम्ही अमुक खर्च करणार आहोत. सध्या सरकारच्या एकूणच कर्जाचा जो भार आहे, तो जवळ-जवळ 25 ते 27,000 कोटीवरती पोहोचलेला आहे. आणि या अर्थसंकल्पात प्रारंभीच मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय, की या वर्षी जवळ-जवळ 2,500 कोटी म्हणजे 1,282.76 कोटी हे केवळ प्रिन्सिपल आणि 1,988.29 कोटी हे व्याजावरती म्हणजे जे कर्ज घेतलंय त्याच्यावरती खर्च होणार आहे. एकीकडे 2020 पासून सरकारच्या महसुलात मोठ्या प्रमाणात घट आलाय. खाणबंदीनंतर खाणबंदी 2012 साली झाली. त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात खाणबंदी असूनही काही काळ महसुलात वाढ झाली, परंतु त्याचबरोबर दुसरीकडे कर्जांची रक्कम वाढत गेली. परंतु प्रत्यक्षात महसुलात 2020 पासून घट होत गेला कोविडमुळे. आणि आताची परिस्थिती तर महसूल खालावत चाललोय. अद्याप खाण व्यवसाय सुरू झालेला नाही. कोविडमुळे पर्यटनावरती गंभीर परिणाम झालेला आहे. एकूणच लोकांचे उद्योग, व्यवसाय थंडावलेले आहेत. या एकूणच परिस्थितीत जो काय कर्जाचा भार सरकारवरती वाढतोय, ह्या दोन्ही गोष्टीचा समतोल हे सरकार कशा पद्धतीनं साधणार आहे आणि सरकारने ज्या काय घोषणा या अर्थसंकल्पात केलेल्या आहे किंवा ज्या विकास कामांची स्वप्न सरकारने जनतेला दाखवलेली आहे,
याची जर पूर्तता करायची जर झाली तर आपल्याला केंद्र सरकार समोरच हात पसरावे लागणार आहे. त्यामुळे आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा असं एकीकडे बोललं जात असताना आम्ही परावलंबी गोवा आणि परावलंबी भारत अशी आपली वाटचाल सुरू आहे की काय? नाही, सरकाराचं जर आम्ही डेट म्हटलं ना, जे कर्ज आहे, ते जे आर-बी-आय गाईडलाईन्स आहे त्याच्या विथिन दॅट लिमिट आहे. सो त्याच्यामुळे काही मोठा प्रॉब्लेम नाही आणि समजा जर आम्ही कर्ज काढून ते वेळेवर परतफेड करू शकतो, तर मला तर त्या कर्जाचा काही प्रॉब्लेम वाटत नाही. आता दुसरं म्हटलं, आता कर्ज काढले, आता बजेटच 21,000चं केलं आणि त्याचे 8,000 मोडले, then that is a problem. Because that means you are not spending that money. If you spend that money on development activity, automatically it will give push for employment, revenue generation होणार. पण ते होत नाही. म्हणजे आता काय, आता आम्ही म्हणजे की मागच्या वेळी ते काय म्हणत होते की ऍक्सिडेंटल सीएम, आता तर फुल फ्लेज सीएम आहे आणि सपोर्ट, सगळ्यांचा सपोर्ट आहे. तर आता आम्ही वी कॅन एक्सपेक्ट की चांगलं होणार आणि ते धडाडीनं, आणखी धडाडीने काम करणार. मी सुद्धा जेव्हा पहिल्यांदा ते सीएम झाले होते, तेव्हा सुद्धा त्यांनी थोडी 6 महिने धडाडीनं काम सुरू केलं होतं. तसंच मला वाटतं आता त्यांना फुल 5 वर्षाचा टर्म मिळालेला आहे. त्याप्रमाणे ते करणार. आता फिगर्स तुम्ही बघितली, तर ते फिगर्सचा थोडा मला मला पण समजत नाही. 2 वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं, की आमची जी जी आहे, ती 1,00,000 कोटी करणार म्हणून. पण अजूनपर्यंत आम्ही 90 लाखाच्या बाहेर जातच नाही. आता पण म्हटलं की 7% जीडीपी आहे. तुम्ही जर बघितली मागच्या वर्षीचा जीडीपी बघितला, स्टेट जीडीपी, तो होता 92,260 कोटी 20-21 चा आणि या वर्षी सॉरी 21-22 चा 89,421 आणि 20-21 चा 92,260 होता आणि या वर्षीचा जीडीपी आहे 91,416. तर या 3 वर्षात ग्रोथ कुठं आहे? दिसत नाही. पण तुम्ही जर बघितलं, कारण ते काय करतात, बजेट प्रेझेंट करत असताना मागच्या वर्षीचा रिव्हिजन करतात. ते सांगितलं की आम्ही ₹100 खर्च करणार आणि जेव्हा बजेट प्रेझेंट करतात तेव्हा म्हणणार नाही, आम्ही मागच्या वर्षी फक्त ₹90च खर्च केला, रिवाइज एस्टिमेट केला आणि त्याच्यावरती आता म्हणणार की आम्ही ₹95 खर्च करणार. म्हणजे 90हून 95 ते ग्रोथ दाखवणार. ऍक्च्युअली जो मागच्या वर्षी तुम्ही सांगितलं की ₹100 मोडणार, पण तुम्ही मोडलेच ₹90. दॅट अगेन एस्टिमेट, ऍक्च्युअल फिगर नाही. आणि त्याच्यावरती तुम्ही म्हणता की आम्ही ₹5 जास्त मोडणार, ₹95 करणार यावर्षी. सो हा जो लोकांना पण माहित नसतं की मागच्या वर्षी कुठली फिगर्स प्रेझेंट केली. मला वाटतं आता सुद्धा तुम्ही जर गोवा गव्हर्नमेंट बजेटची वेबसाईट बघितली, तर तुम्हाला तिथं 1-2 वर्षाचीच फिगर्स मिळणार. मागच्या 5 वर्षाची फिगर्स मिळणार नाही. सो ती भरपूर इम्पॉर्टंट आहे. कारण पॉलिसी मेकरना माहित असतं की ते लोक जे विचार करतात ते हे घेऊन बसतात. पण ते सगळे फिगर्स दाखवत नाही आणि सांगतात की की आम्ही 7% जीडीपी करणार, बजेट 10% वाढवलं. पण ऍक्च्युअली ते वाढत नाही कारण एस्टिमेटच बदललेला आहे. आणि जो एक्सपेंडिचर आम्ही म्हणतो कॅपिटल एक्सपेंडिचर म्हटलं 7,000 करणार, तो 7,000 प्रोडक्टिव्ह ऍक्टिव्हिटी ला व्हायला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, गोवा गव्हर्नमेंटने पॉवर सेक्टरमध्ये काय बंच केबलिंग म्हणून एक नवीन कन्सेप्ट आणला एक 2-3 वर्षापूर्वी आणि अख्ख्या गोव्यामध्ये गावामध्ये बंच केबलिंग म्हणून नवीन पोल घातले, नवीन वायरिंग घातली. अजूनपर्यंत ती युज केलेली नाही. हा वेस्टफुल एक्सपेंडिचर आहे. हेच पैसे समजा दुसऱ्या ऍक्टिव्हिटीवर, चांगल्या ऍक्टिव्हिटीवर केले असते, त्याच्यातून रेव्हेन्यू जनरेशन झालं असतं. याच्यामध्ये रेव्हेन्यू जनरेशन झालेलं नाही. पण त्याच्यामध्ये सिमेंट फॅक्टरी जे पोल तयार करतात, स्टील फॅक्टरी जे बनवतात, वायर बनवतात, त्यांना बिझनेस झाला, इकॉनॉमीला फायदा झाला, पण त्याचं जो रिटर्न मिळायला पाहिजे होता तो रिटर्न मिळालेला नाही. आता एक ते पर कॅपिटा इन्कमाचे तुमची एक सांगता मजा. आता त्यांनी हे बजेट की सांगले की पर कॅपिटा इन्कम असते 5.18 लॅख एक मनशा फाटल्यान ते जीडीपी वयल्यान कॅल्क्युलेट करतात. जीडीपी जी टोटल एकच मिनिट तुम्हाला डिस्टर्ब करतो. आता पर कॅपिटा इन्कम जो प्रकार आहे, त्या पर कॅपिटा इन्कम मध्ये गोवा हे देशातलं अव्वल राज्य. आता बरोबर 5.18 लॅक्स याचा अर्थच असा होतो की गोव्यातला प्रत्येक गोयकराचा इन्कम हा 5,18,000 आहे. बरोबर? बरोबर बरोबर. आता जर गोव्यातल्या प्रत्येक नागरिकाचा इन्कम हा सरकारी आकड्याप्रमाणे 5,18,000 जर आहे, तर मग सरकारच्या ज्या योजना आहेत, आता 5,18,000 जर एका कुटुंबाचं किंवा एका व्यक्तीचं इन्कम आहे असं जर आपण म्हणत असलो, तर मग त्याच गोव्यात जवळ-जवळ 1,50,000 किंवा 1,30,000 असे ज्येष्ठ नागरिक आहेत,
ज्यांना 2 वेळचं जेवण मिळू शकत नाही आणि त्याच्यासाठी सरकार जवळजवळ 350 कोटी खर्च करतं. त्याच्यानंतर आधार योजना आहे. ज्या महिला ज्या ज्या कुटुंबाचं इन्कम जर 5,18,000 असेल, तर जवळ-जवळ 1.5 लाख महिला या घरचा आपला रोजचा खर्च करू शकत नाही. 85,000 पालक आपल्या मुलीच्या शिक्षणाचा आणि लग्नाचा खर्च करू शकत नाही. मग ही जी तफावत आहे, या तफावतीबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? म्हणजे डिस्प्रपोर्शनेट आहे असं झालं ना. येस, कारण येस. सिलेक्ट 10% पॉप्युलेशन आहे, त्यांच्याजवळ पैसा जास्त आहे आणि बाकीचे पॉप्युलेशन आहे त्यांच्याजवळ पैसा कमी आहे असं झालं. पण मी काय म्हणतो की बजेटमध्ये काय सांगितलं की 5,18,000 सांगितलं. तुम्ही जर मागचं बजेट काढून बघितलं तर 21-22 मध्ये ते 5,70,000 होतं आणि 20-21 मध्ये 5,92,000 होतं. हां. म्हणजे वेन यू कम्पेअर लास्ट 3 इयर्स ते कमी झालेलं आहे. आता ते कमी कसं झालं, जीडीपी कमी झालेलं आहे, पण गव्हर्नमेंट काय बजेट प्रेझेंट करताना काय सांगितलं की जीडीपी ग्रोथ 7% सांगितलेलं आहे. सो हा सगळा हे जे हे आहे कन्फ्युजन आहे ते कारण ऍट द एंड ऑफ द डे बजेट जर एस्टिमेट आहे ना, बरोबर. ब्लेम पण करू शकत नाही. म्हणून मी काय म्हणतो की आता बजेट तयार केलं. आता जे बजेट तयार केलं जे 24,000 त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं काम सीएमचं आहे, जे सरकारचं आहे, ते करून घ्यायचं की बाबा हे 24,000 कोटी आम्ही मोडणार. जवळजवळ 3-4,000 कोटी रुपये टॅक्स पासून येतात आम्हाला. स्टेट टॅक्स रेव्हेन्यू बघितलं मागच्या वर्षीचं बघितलं जवळजवळ 31% जो आम्ही रुपया कसा आला रुपया कसा गेला म्हणतो त्याच्यामध्ये 31% जो रेव्हेन्यू आहे तो टॅक्स मधून येतो. नॉन टॅक्स मधून 18% येतो. ग्रँट फ्रॉम सेंट्रल गव्हर्नमेंट 20% येतो आणि बोरोइंग आहे ते जवळजवळ 15% आहे आणि सेंट्रल टॅक्स 15% आहे. म्हणजे आमच्याकडे जे पैसे येतात त्यांचे आम्ही समजा मोडले नाही तर त्याचा काही फायदा नाही. मोडायला पाहिजे. फॉर दॅट एफिशियन्सी ऑफ गव्हर्नमेंट एम्प्लॉईज हॅज टू बी इन्क्रीज. आता ते त्यांना पण समजलं, सीएम ना ही पण गोष्ट समजली असं माझ्या लक्षात येतं. कारण त्यांनी काय सांगितलं की आम्ही व्हॉलंटरी रिटायरमेंट स्कीम जी बरोबर, आणली, बरोबर. कारण जी माणसं ह्या लेटेस्ट टेक्नॉलॉजी मध्ये कोप अप करू शकत नाही त्यांना आम्ही व्हीआरएस देणार. म्हणजे हा पॉझिटिव्ह साईन आहे. म्हणजे नाही प्रमोद सर, सावंतला एकीकडे ही पॉझिटिव्ह साईन मुख्यमंत्र्यांनी दाखवलेली आहे, की सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आणि बदललेल्या सिस्टम मध्ये जी लोक की जे कर्मचारी स्वतःला ऍडजस्ट करू शकत नाही त्यांच्यासाठी व्हीआरएस आहे. परंतु आताच आपण जी नोकर भरती झाली, त्या नोकर भरतीमध्ये गुणवत्ता कुठे आहे, मेरिट कुठे आहे? मी तुम्हाला सांगतो, जी नोकर भरती झाली त्या नोकर भरतीचा जर तुम्ही थर्ड पार्टी जर त्यांचं हे झालं, ऑडिट झालं, तर त्याच्यातले 50% तुम्हाला निष्क्रिय आढळून येतील. जे निव्वळ राजकीय वशिलेबाजीने आतमध्ये आलेले आहेत. तर एकीकडे आपण त्यांच्या परफॉर्मन्स वरती बोट ठेवून व्हीआरएसचं बोलायचं आणि दुसरीकडे रिक्रुटमेंट करताना तिथं गुणवत्ता पात्रतेला महत्व द्यायचं नाही. मग अशानं जर आपण नवीन माणसं आणली ज्यांना काहीच माहित नाही, सरकारी नोकरीत ऑपरेटर आहे त्यांना ऑपरेट कसं करायचं ते माहित नाही, शॉर्ट हँड वाले आहेत त्यांना शॉर्ट हँड काय असतं ते माहित नाही, आणि मग खाते प्रमुखाची परिस्थिती अशी होते की हे काम त्यांना काम करायची इच्छा आहे पण काम करून कसं घेणार, कारण स्टाफ भरलेला आहे तो निष्क्रिय स्टाफ आहे. तर ह्याच्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? याला आम्ही आता सरकार म्हणजे काय आहे, सरकार म्हणजे मेजॉरिटीचं सरकार आहे, त्यांना लोकांनी निवडून दिलेलं आहे 5 वर्षासाठी. त्यांची पॉलिसी त्यांना फुल फ्रीडम आहे पॉलिसी करायला, त्याप्रमाणे त्यांनी केलेलं आहे. आता मी काय म्हणतो की आता आमचे थोडे मागचे मिनिस्टर पण इलेक्शन हरलेले आहेत, त्यांना पण लोकांनी धडा शिकवलेला आहे. सो ह्या गोष्टी डेमोक्रेसीमध्ये होतात. कोणाला फेव्हरेटिझम होणार, ह्या गोष्टी होतात. त्याला तुम्ही आणि आम्ही काही करू शकत नाही. पण म्हणून तर मीडिया आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती आवाज उठवतात, त्याचा तर थोडा तरी फरक पडतो. आता मी काय म्हणतो की अपॉइंटमेंट झालेली आहे, आता त्यांना ट्रेनिंग देऊया. गव्हर्नमेंट शुड गिव्ह वर्क ऑन दॅट. So everyone you train them and make them fit. Otherwise, throw them out if they are not ready to get trained. Some strong decision has to be taken. Yes. Then only we will get good governance. Otherwise, good governance will not come. Good governance will only on paper. So now it is. आणि सरकारने ज्या पद्धतीनं
ज्या पद्धतीनं सरकारनं जीपाड ही संस्था ऍक्टिव्हेट केलेली आहे, यावर्षी मोठ्या प्रमाणात जीपाड संस्थेनं वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम्स वेगवेगळ्या ऑफिसरना, वेगवेगळ्या नव्या रिक्रुटना घेतलेल्या आहेत. अशाच पद्धतीनं जे सरकारी नोकरीत दाखल होतील त्यांच्यासाठी किमान 1-2 महिन्याची ट्रेनिंग असणं गरजेचं आहे आणि त्यांच्या किमान कामगिरीचं असेसमेंट होण्याची गरज आहे. जर त्यांच्या कामगिरीचं असेसमेंट झालं नाही तर मग जनतेच्या खिशातनं जो कर जातो आणि ज्या करातनं त्यांना पगार मिळतो त्या पगाराचं मग त्याचं आपण समर्थनच करू शकत नाही. तर मला एक सांगा की ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांचं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की कॉन्फिडन्स लेवल आज एवढा जबरदस्त हाय होता, म्हणजे ते जेव्हा भाषण करत होते त्या भाषणातनं ते जाणवत होते, त्यांच्या चेहऱ्यावरतीही ते जाणवत होते. मागच्या वेळेला अनेक संकट असूनही त्यांनी त्या सगळ्या संकटावरती मात करून स्मूथली त्यांनी 2019 नंतर सरकार चालवलं. कोविडच्या वेळेला तर त्यांच्यावरती टीकेचा भडीमार झाला होता. या परिस्थितीतही त्यांनी सक्षमपणे ऍडमिनिस्ट्रेशन आणि सरकार चालवलं. आता तर त्यांच्याकडे 20 आमदारांचा पाठिंबा आहे, त्याच्या पलीकडे अपक्ष आणि बाकीचे पक्ष म्हणून 25 आमदारांचा पाठिंबा आहे. तर मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत या ज्या काही प्रशासनातल्या अडथळे आहेत किंवा प्रशासनातले जे अधिकारी किंवा कर्मचारी काम करत नाहीत किंवा प्रशासन हे व्यवस्थितपणे मार्गाला लावण्यासाठी जी धमक असायला पाहिजे ती धमक मुख्यमंत्री यावेळी दाखवू शकतील का? नाही, समजा ऍडमिनिस्ट्रेशन चालवायचं तर त्यांच्याजवळ एक टीम असायला पाहिजे, जी टीम ऑफ इंटेलेक्च्युअल्स. हे त्यांना आम्ही आमच्या कॉमर्स मध्ये मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणतो, की त्यांना कंटिन्युअसली अपडेट पाहिजे, काय चाललंय, काय काय करायचं. सो ही हॅज टू हॅव सम टीम ऑफ 10-15 मेंबर्स अँड हू विल वर्क ऍक्टिव्हली एव्हरी डिपार्टमेंट. दे विल कीप अ वॉच प्रॉब्लेम काय आहे डिपार्टमेंटमध्ये. कारण व्हॉट एव्हर पॉलिसी जी केली ती इम्प्लिमेंटेशन करायचं काम त्यांचं आहे. आता तुम्ही म्हटलं रिक्रुटमेंट झालाय, आता जे एम्प्लॉई समजा एक टीसीपी मध्ये घेतले, टीसीपीचा जे मिनिस्टर आहे, टीसीपीचे सेक्रेटरी आहे, त्यांची जबाबदारी आहे की त्यांना ट्रेन करून त्यांच्याकडून काम करून घ्यायचं. नाहीतर काय होणार, नुसतेच आम्ही पगार घेणार सरकारी, त्याचं आउटपुट काही नाही असं होणार. या संदर्भात त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात एक महत्वाची घोषणा केली आहे, ती म्हणजे गोवा इन्स्टिट्यूशन फॉर फ्युचर ट्रान्सफॉर्मेशन गिफ्ट अशा पद्धतीची एक संस्था करून त्यांनी त्यात थिंक टँक ऑफ द गव्हर्नमेंट त्याच्या अंदर स्थापन करण्यात येणार आहे. आणि हा जो थिंक टँक असणार आहे तो थिंक टँक याच्यात अकॅडमिशियन असणार, प्रोफेशनल असणार, इंडस्ट्रियल असणार आणि ही लोक, तज्ञ लोक सरकारला मदत करणार आहेत नव्या पॉलिसी तयार करण्यात. ही खूप चांगली गोष्ट या अर्थसंकल्पात त्यांनी नमूद केलेली आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी चीफ मिनिस्टर्स फेलोशिप प्रोग्राम जाहीर केलेला आहे, जो ऑलरेडी नोटिफाईड झालेला आहे. आणि या चीफ मिनिस्टर फेलोशिप प्रोग्राम अंतर्गत नव्या दमाचे जे युथ आहेत त्या युथांना पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन सिस्टम मध्ये सामावून घेऊन त्यांच्या ज्ञानाचा, त्यांच्यातील ऊर्जेचा, त्यांच्यातील माहितीचा आणि त्यांच्या कुवतीचा फायदा हा ऍडमिनिस्ट्रेशनला मिळवून देण्याचे प्रयत्नही त्यांनी सुरू केले आहेत. विशेष करून हेल्थ, एज्युकेशन आणि रिन्युअल एनर्जी या 3 क्षेत्रात ह्या नव्या दमाच्या युवकांच्या ज्ञानाचा उपयोग करून घेण्याचाही त्यांनी योजला आहे. म्हणजे ह्या 2 गोष्टी मला वाटतं प्रशासनासाठी आणि त्यांना ह्या ज्या काय फ्लॉज आहेत ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये त्या फ्लॉज दूर करण्यासाठी मदतगार ठरणार असं वाटत नाही तुम्हाला? नाही, मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं की बजेट जे प्रेझेंट केलेलं आहे, आता सीएम ला पण वेळ थोडा मिळाला, जास्त मिळाला नाही बजेट प्रिपेअर करायला. पण त्यांची जी टीम आहे, यांनी बजेट तयार केलंय, ती मला वाटतं ती बजेट करणारी टीम चांगली आहे. कारण छोट्या वेळात त्यांनी ज्या गोष्टी मांडल्या आहेत त्या आय विल से दिस अन एक्सलंट बजेट प्रेझेंटेशन. तुम्ही जो सांगितलं की इंडस्ट्री एक्सपर्ट घेणार, अकॅडमिशियन घेणार, या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत, पण त्या करायला पाहिजे. इम्प्लिमेंटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. लुकिंग एट हिज बॉडी लँग्वेज, वे ही प्रेझेंटेड, द कॉन्फिडन्स लेवल, मला तर वाटतं की ते होणार आहे यावेळेला, असं वाटतं. मला वाटतं की इव्हन जेव्हा 2017 मध्ये 2012 मध्ये मनोहर पर्रिकर सीएम झाले होते तेव्हा त्यांच्याजवळ 21 हे होते. आणि आम्हाला आमच्या सगळ्यांच्या अपेक्षा भरपूर वाढल्या होत्या की आता सगळं गोव्यात, कारण 2001 मध्ये आम्ही पर्रिकरचं सरकार बघितलं होतं कसं काय ऍडमिनिस्ट्रेशन काय होतं.
पण 2000 जेव्हा आम्ही हाय एक्सपेक्टेशन केलं तेव्हा झालं नव्हतं. आता ह्या सीएमचं आम्ही बघितलं तर की ते सगळेच म्हणत होते की ऍक्सिडेंटल सीएम. आणि आता त्यांनीच पण सांगितलं की ना आता लोकांनी निवडून दिलेलं आहे, फुल फ्लेज मेजॉरिटी दिलेलं आहे. म्हणजे आम्ही बघायला पाहिजे की मला असं वाटतं की त्यांची बॉडी लँग्वेज बघून आणि ज्या पद्धतीने त्यांनी भरपूर ज्या गोष्टी मांडल्या, नव्या-नव्या विचार मांडले आणि इव्हन ते रिव्हिजन केलं की पब्लिक रिव्हेन्स करणार. ह्या गोष्टी सुद्धा त्याने त्यांच्या डोक्यामध्ये होत्या की पब्लिक रिव्हेन्स आपलं सारखं नाही. ते त्यांना समजलं. नाहीतर कुणीतरी त्याला सांगितलं, समजलं आणि त्याने ते मांडलं. तसंच व्हीआरएसचं गोष्ट पण त्यांनी केली. या सगळ्या गोष्टी बघितल्या तर मला वाटतं आम्हाला अच्छे दिन येणार असं वाटतं गोव्याला. सर आणखी एक महत्वाची आणि तुम्ही एक मायनिंग पॉलिसीचं बोलत होता. म्हणा हो, हो. मायनिंगचं काय आहे? मायनिंगचा बॅकग्राऊंड तुम्ही बघितला, की तसं मायनिंग आता डंप पॉलिसी ऑलरेडी चालू झालेली आहे. आता हे मायनिंग पण डिले झालेलं आहे. ऑक्शन करून ते मायनिंग सुरू करायला पाहिजे होतं. पण मध्येच काय होतं वेस्टेड इंटरेस्ट येतात. आमचे राजकारणी खूप जण त्याच्यामध्ये मायनिंगमध्ये कॉन्ट्रॅक्टर झालेले आहेत. सो त्यांचा पण इंटरेस्ट असणार. हे सगळ्या गोष्टी सांभाळून ते करावं लागणार. कारण मायनिंग सुरू झालेलं पाहिजे. कारण लोकांचं डिपेंडन्सी जे आहे साखळी मतदारसंघ म्हणा, कुडचडे म्हणा, चांगे म्हणा, केपे म्हणा, या मतदारसंघातील लोक मायनिंग मध्ये डिपेंडेंट आहेत. त्यांच्याजवळ काहीच व्यवसाय नाही, त्यांचा ठप्प झालेला आहे. सो ते ठप्प झालं म्हणजे मुलांना शिक्षणाचे पैसा कुठून येणार? पैसा पण यायचं सोर्सेस बंद झालेले आहे. ऍग्रीकल्चर तुम्हाला माहित आहे त्याच्यामध्ये काय किती पैसे जे मार्जिन काय असतं ते अल्पशा मार्जिनवरती ऍग्रीकल्चर करतात जे पोट भरण्यासाठी चालतं. मला वाटतं सरकारने ऑलरेडी डंप पॉलिसी सुरू केली त्यांनी डंप विकायला पण सुरू केले. पण हा जो मायनिंगचा पैसा आहे ना त्याच्यामध्ये पण पारदर्शकता असायला पाहिजे. कारण त्याच्यामध्ये लूपहोल ठेवता कामा नये. ज्याच्याकडून जे मायनिंग कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांचा जास्त फायदा होता कामा नये. हा फायदा जे लोक आहेत स्टेक होल्डर सगळ्यांना मिळाला पाहिजे. सो त्याच्यामध्ये क्लिअर पारदर्शकता पाहिजे. त्या वेळेला जवळजवळ 650 कोटी रुपयांचं टार्गेट मुख्यमंत्र्यांनी मायनिंगच्या बाबतीत ठेवलेलं आहे. मायनिंग मधून तो 650 कोटी रुपये मिळणार. कॉर्पोरेशन तर त्यांनी ऑलरेडी नोटिफाय केलंय. त्यामुळे आता फक्त कॉर्पोरेशनला चालना देऊन मायनिंग पुनरुज्जीवित करणं हे आपलं प्राधान्य आहे, असंही त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय. पण एकंदरीत मागचा अनुभव आणि एकंदरीत लिगॅलिटीज ज्या आहेत मायनिंगच्या संदर्भात त्या जर आपण बघितल्या तर खरोखरच कॉर्पोरेशनला चालना देणं आणि मायनिंग पुनरुज्जीवित करणं आणि मायनिंग ऍक्टिव्हिटी सुरू होणं शक्य आहे असं वाटतं तुम्हाला? नाही कॉर्पोरेशन करण्यापेक्षा समजा ऑक्शन करून मायनिंग सुरू केलं तर चांगलं वाटतं मला. कारण कॉर्पोरेशन आम्ही बघितलं कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन चालत नाही आज. ते आहे म्हणून आहे. म्हणजे लॉस मेकिंग. कारण त्याचं पॉलिटिशियनच त्याचा चेअरमॅन असणार. उद्या मायनिंग कॉर्पोरेशन सुरू झालं तर त्याचा तिथं मायनिंग एक कोणतरी आमदार त्याला अकोमोडेट करायला त्याला चेअरमॅन करणार. मग ते होणार नाही. आता तुम्ही म्हटलं 650 कोटी मला तर खूप बहुत कमी वाटतात. मायनिंग मधून आम्हाला मला वाटतं 2-3 हजार कोटी पण यायला पाहिजे होते. म्हणजे काहीतरी गडबड आहे असं मला वाटतं, की ते क्लॅरिटी नाही. कारण इंटरनॅशनल ओव्हरहेड आता स्टील प्राइस ज्या पद्धतीने वाढलेलं आहे बघितलं. तर तुम्ही जर स्टॉक मार्केटमध्ये असाल तर तुम्हाला ते टाटा स्टील, सेल या कंपनीचं शेअर प्राइस बघितलं मागच्या 2 वर्षात कोविड असताना सुद्धा जे टाटा स्टीलचं शेअर ₹200 मिळत होते ते आज ₹1200 झालेलं आहे. सेल जी गव्हर्नमेंटची कंपनी आहे त्याचा शेअर ₹30 होता तो आता जवळजवळ ₹100 झालेला आहे. सो त्यांचा जर ग्रोथ बघितला तर मला वाटतं मायनिंगच्या व्यवहारातून पैसे भरपूर मिळणार आणि याच्यावरून गोवा प्रोग्रेस करू शकतो. पण त्याला चांगले लोक पाहिजे ते मायनिंग चालवायला, कॉर्पोरेशन झालं तर चालवायला, ऑक्शन केलं तर ऑक्शन झालं तर अवश्य ट्रान्सपरंट पद्धतीने होणार. पण हे काय करतात थोडे आमचे मागच्या वेळी मी बघितलं की लोकल एमएलए जे आहेत ते काय म्हणतात की बाहेरून फॉरेन कंपनी येणार ते घेऊन जाणार मोठ्या मोठ्या कंपनी आम्हाला मिळणार नाही. पण ते फायदा लोकांना झाला पाहिजे ना. एकच 2 माणसांना फायदा कशाला? सगळ्या लोकांना 14 लाख लोकांना फायदा व्हायला पाहिजे ना. म्हणून ऑप्शन चांगलं आहे. होऊ शकत नाही असं नाही ना. जेव्हा मोदी सेंटरमध्ये आहे तो काही मुश्किल नाही असं नाहीच असं सब मला सब वाटतं. मुमकिन मोदी है तो सब मुमकिन है. सब कुछ मोदी आहे तो मुमकिन आहे. नाही आणखी एक असं गोष्ट मला वाटतं. कॉर्पोरेशनच्या बाबतीत जसं तुम्ही उल्लेख केला कदंबा कॉर्पोरेशन म्हणा, मग जीटीडीसी म्हणा, सगळी कॉर्पोरेशन जी आहेत सरकारची, ती सगळी कॉर्पोरेशन सरकारची लॉस मध्ये आहे.
आणि अशा परिस्थितीत कॉर्पोरेशनची गोष्टी सरकार करतोय. आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो की ही कॉर्पोरेशनचा अर्थ काय लावलाय, की ज्या लोकांना सरकार मंत्रिपद देऊ शकत नाही, त्या लोकांना मग बरोबर. सरकार कॉर्पोरेशन वाटतं. म्हणजे मंत्री बनल्यानंतर तिथं तुम्हाला खायला मिळतं. मग तुम्हाला बाबा मंत्री बनायला मिळत नाही, तर तुम्ही कॉर्पोरेशन जा आणि तिथे खा. असा त्याचा सरळ त्याचा अर्थ होतो. तुम्हाला एक प्रसंग सांगतो मी. 2 युवक, या 2 युवकांनी संपूर्ण कदंबा महामंडळाच्या आर्थिक व्यवहारांचा सखोल अभ्यास केला आणि ते अभ्यास केल्यानंतर त्यांनी आपल्या फाइंडिंग्स काढल्या आणि त्या फाइंडिंग्स काढून एक रिपोर्ट तयार केला आणि त्यांनी मला फोन केला, की आम्हाला जरा मुख्यमंत्र्यांना भेटायचंय. आम्हाला हा रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना द्यायचा आहे आणि मुख्यमंत्र्यांना आम्हाला एवढंच सांगायचंय, की तुम्ही फक्त आम्हाला 3 महिने द्या आणि 3 महिन्यात आम्ही कदंबा कॉर्पोरेशन कसं फायद्यात आणलं जाऊ शकतं, हे आम्ही तुम्हाला सिद्ध करून दाखवतो. मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांकडे आम्ही तो रिपोर्ट सुद्धा दिला. पण त्याच्यावरती पुढे काहीच झालं नाही. का मुख्यमंत्री म्हणतात, की आपण युवकांचा उपयोग करून घेणार त्यांच्या ज्ञानाचा. तर अशा पद्धतीचे अनेक युवक आहेत, जे आज चॅलेंज देत आहेत सरकारला, की आम्ही ज्या आयडियाज मांडल्या त्या आयडियाज इम्प्लिमेंट करा. 3 महिन्यात ते कॉर्पोरेशन फायद्यात येईल. याचा अर्थ असा, की कॉर्पोरेशन्स ही कुणाला तरी खाण्यासाठी पूर्ण अशा पद्धतीनं ही कॉर्पोरेशन तयार केलेली आहेत. तिथं जाऊन कुणाला लोकांची सेवा करायची नाही. तिथं जाऊन वेगवेगळी टेंडर्स, वेगवेगळ्या गोष्टीच्या माध्यमानं पैसा कमवणं हा एकच त्याचा उद्देश. आणि असं जर मायनिंगच्या बाबतीत झालं, तर मग सगळ्यात मोठा घोळ होणार आहे, असं मला वाटतंय. दुसरी गोष्ट आणखी एक, की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या बाबतीत जर आपण बघितलं, आज वेगवेगळी कामं आहेत. म्हणजे 12,000 कोटी रुपये फक्त रोड इन्फ्रास्ट्रक्चरसाठी केंद्र सरकारने गोवा सरकारला दिलेले आहेत. राज्याचा महसूल आणि राज्याचा खर्च याचं जर आपण याची मोड जर घालायची झाली, तर आपल्याला असं आढळून येतं, की राज्याच्या महसुलातला काहीच पैसा शिल्लक राहत नाही, ज्या पैशावरती आम्ही आपली विकास कामं करू शकतो. त्यामुळे विकासासाठी एकतर केंद्र सरकारकडनं आपल्याला मदत पाहिजे किंवा आपल्याला कर्ज तरी काढून ती विकास कामं करावी लागतात. ही परिस्थिती जर सुधारायची झाली किंवा ही परिस्थिती जर आपल्याला सुधारावी लागणार, तर सरकारनं कशा पद्धतीनं पुढे जाण्याची गरज आहे. नाही, आता तुम्ही जर बघिटलं ना, मडगाव पणजी रस्त्याचं जे 4 लेनिंग 6 लेनिंग चाललंय. मडगाव पणजीचा कुट्टाळे ब्रिज चालू आहे, मांडवी ब्रिज चालू आहे. याच्यावरती सरकार जो पैसा मोडतो, तो बघितला. किती लेयर घातले, किती लेयर काढून टाकले, ते त्याचा पण हिशोब नाही तिथं. तर आम्ही मला वाटतं की लाँग टर्म आम्ही बघितलं, तर आम्ही ह्युमन रिसोर्स वरती खर्च करायला पाहिजे. सो आम्हाला चांगले प्रोडक्ट मिळायला पाहिजे. ह्युमन रिसोर्स. म्हणून आम्हाला एज्युकेशन मध्ये खर्च करायला पाहिजे. आमच्याच गोव्यामध्ये तुम्ही बघितलं तर 600-700 प्रायमरी शाळा आहेत. त्यांची परिस्थिती भरपूर वाईट आहे. मला वाटतं सगळ्या या शाळा ज्या आहेत त्या सरकारने त्यांच्यावरती पैसे, जसे रस्त्यावरती पैसे मोडतात तसे शाळांवरती, स्कूलवरती पैसे मोडायला पाहिजे आणि ते अपग्रेड करायला पाहिजे आणि क्वालिटी ऑफ एज्युकेशन अपग्रेड करायला पाहिजे. आता आम्ही काय म्हणतो की ग्रॅज्युएट आहे, तो ग्रॅज्युएटला काय लिहिता येत नाही, वाचता येत नाही, त्याला ऍप्लिकेशन करायला येत नाही, ही परिस्थिती का झाली याच्यावरती विचार व्हायला पाहिजे. कारण आमच्याकडे तुम्ही बघितलं शाळा त्याच्यामध्ये टीचर पण नाही, पण या बजेटमध्ये त्यांनी सांगितलं सगळे टीचरचं रिक्रुटमेंट करणार असं म्हटलंय. ते पण व्हायला पाहिजे. सो आम्ही जोपर्यंत आमचं एज्युकेशन इम्प्रूव्ह करत नाही, तोपर्यंत काहीच होणार नाही, असं मला तरी वाटतं. कारण हेच जी मुलं आहेत ती पुढे तेच शिक्षक बनणार, तेच गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये काम करायला येणार. पण तुम्ही गावामध्ये जाऊन बघितलं तर शाळाची परिस्थिती भरपूर वाईट आहे. मी मागच्या 1 महिन्याआधी मोरपिल्ला या केपे गावामध्ये गेलो होतो. तिथं शाळेमध्ये बसायला मुलांना बाग सुद्धा नाहीये. तसंच मी एक 7 एरियल मडगावमध्ये एक शाळेमध्ये बघितलं. पाठी मागच्या 30 वर्षांमध्ये तिथं इन्फ्रास्ट्रक्चर बदल झालेला नाही. आम्ही नवीन आम्ही असेंब्ली जिथं आम्ही आदिलशाह पॅलेस मधून आम्ही स्टेट ऑफ आर्ट असेंब्ली कॉम्प्लेक्स बांधला. आता आम्ही गव्हर्नरच्या ऑफिस मध्ये पण तिथं ऍडव्हान्स बांधकाम करायचा विचार करतो. पण आम्ही शाळेमध्ये खर्च करत नाही. मी कॉलेज गोष्ट करत नाही. कॉलेजमध्ये आता बघितलं गोव्यामध्ये 30-40 कॉलेज आहेत. त्यांचं भरपूर डेव्हलपमेंट झालंय. पण आमचं फाउंडेशन जे आहे ते प्रायमरी एज्युकेशन ते भरपूर वीक आहे. आता तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे
इंजिनिअरिंग गोवा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मागच्या 2 वर्षामध्ये प्रिन्सिपल नाही, तिथं ऍक्टिंग प्रिन्सिपल काम करतो. आता वन ऑफ द टॉप इंजिनिअरिंग कॉलेज इन गोवा, पण तिथं प्रिन्सिपल अपॉइंट झालेलं नाही. का झालेलं नाही? म्हणजे कुठेतरी काय प्रॉब्लेम आहे, हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, आता न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये ते काय म्हणतात, की ऑलराऊंड डेव्हलपमेंट याच्यामध्ये स्पोर्ट्स आला, सगळ्या गोष्टी. पण मी तुम्हाला सांगतो, मागच्या 62 वर्षामध्ये गोवा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये स्पोर्ट्स डायरेक्टरचा पोस्ट भरलेला नाही. तुम्हाला हे शॉकिंग वाटणार. तिथं ग्राउंड आहे, पण तो डेव्हलप केलेला नाही. आता NIT बघा तुम्ही, IITचा कॅम्पस अजून फायनल झालेला नाही. केव्हा येणार काय माहित नाही. आता पण म्हटलं की जमीन अलोकेट करणार. नाहीतर हे जसं तुम्ही म्हणतात, की इलेक्शनचा जे मॅनिफेस्टो आहे तो तसाच होणार. सो हे विषय भरपूर आहेत. नाही, पण शिक्षणाच्या हे बाबतीत विचार तुम्ही करायला एक 10-15ची सीएम जवळ टीम असायला पाहिजे, की ह्याच्यावरती कंटिन्युअस बसून विचार करणार आणि सोल्युशन घेऊन येणार. बरोबर. आणि खूप महत्वाचा उल्लेख केला तुम्ही शिक्षणाच्या बाबतीत. आज शिक्षणाच्या बाबतीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी नेल्सन मंडेला यांचं एक म्हणणं, त्यांचं एक वाक्य उल्लेख केलं. एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन विच यू कॅन यूज टू चेंज द वर्ल्ड. म्हणजे या एका वाक्यातनं त्यांनी शिक्षणाचं महत्व अधोरेखित केलं. परंतु याच शिक्षणाच्या बाबतीत जर सांगायचं झालं, आता तुम्ही अगदी अचूक विषयावरती बोट ठेवलं. राज्यातल्या सरकारी प्राथमिक शाळांची जी अवस्था झालेली आहे, म्हणजे आपण एज्युकेशनच्या बाबतीत एवढ्या बडाया मारतो, की कुणीतरी जर कुठली स्वतंत्र एजन्सी आली आणि त्यांनी जर बघितलं सरकारी प्राथमिक शाळा गोव्यातल्या कशा चालतात, तर ती अवस्था बघितल्यानंतर एकदम म्हणजे जे काय आपण निकष आणि ज्या काय बडाया मारतो त्या सगळ्यांचा पोलखोल होणार आहे. आजची परिस्थिती तुम्हाला सांगतो, याच अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांनी शाळा दुरुस्ती करणार, प्राथमिक शाळांची दुरुस्ती केली जाईल, अशा पद्धतीची घोषणा या अर्थसंकल्पात केलेली आहे. GSIDCच्या मार्फत त्यांनी वेगवेगळ्या सरकारी शाळांची दुरुस्ती केली आहे. आजची परिस्थिती अशी आहे, की आजच्याच पेपरमध्ये एक जाहिरात आलेली आहे. एकूण 70 सरकारी प्राथमिक शाळा बंद झालेल्या आहेत. त्यामुळे या शाळा NGOना देण्यासाठी सरकारने आज नोटीस जारी केली आहे, की 15 दिवसात या शाळांच्या इमारतींचा वापर करायसाठी जे NGO इच्छुक आहेत त्यांनी अर्ज करायचे. आता तुम्ही शाळा जर रिपेअर करतात, तर त्या शाळेची अवस्था पहिल्यांदा काय हे तुम्ही तपासत नाहीत. रिपेअर करता तुम्ही कुणाच्या फायद्यासाठी? मुलांच्या नाही. तर आपल्या मर्जीतील कंत्राटदाराची सोय करण्यासाठी तुम्ही रिपेअर करता. मुलांची सोय का होत नाही? एकीकडे सर तुम्ही शिक्षण क्षेत्राशी खूप निगडीत आहात. शिक्षण क्षेत्राची खूप तुम्हाला माहिती आहे. तुम्ही त्याच्या संदर्भात अभ्यासही करता. आज प्राथमिक शिक्षण कुठेतरी गोव्याचं प्राथमिक शिक्षणाचं खाजगीकरण होताना आपल्याला दिसतंय. आणि या खाजगीकरणाला सरकार अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन देत आहे. आज सरकारी शाळांची अवस्था एकदम बिकट झालेली आहे. जे मायग्रंट लोक आहेत गोव्यात, त्या मायग्रंट लोकांच्या मुलांसाठी या सरकारी शाळा आता फक्त राहिलेल्या आहेत. परंतु काही गावात अजूनही खूप चांगल्या पद्धतीनं सरकारी शाळा चालतात. तर हे बेज फाउंडेशन जर आपण स्ट्रॉंग करणार नाही, तर मग त्या स्ट्रॉंग फाउंडेशन अभावी जी इमारत उभी राहील, ती इमारत कोलमडूनच जाईल. बरोबर, बरोबर. तर या सरकारी याच्यावरती येस. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, की गोव्यामध्ये आम्ही जे प्रायमरी म्हणतो, 1ली, 2री, 3री, 4थी याच्यामध्ये जवळ-जवळ 90,000 मुलं शिकतात. या 90,000 मुलांमध्ये 25,000 मुलं गव्हर्नमेंट शाळामध्ये, 1/4 ऑफ द स्टुडंट्स आर स्टडीइंग इन गव्हर्नमेंट स्कूल. म्हणजे आम्ही फक्त मायग्रंटच म्हणू शकत नाही, कारण आमची मुलं जी गावामध्ये आहेत, KPL सारख्या, सांगलीसारख्या मागास असलेल्या गावामध्ये, तिथं ही मुलं शिकतात. 25,000, 1/4. यांचं फ्युचर काय आहे मला सांगा. या शाळामध्ये प्रत्येक शाळेमध्ये, आता प्रायव्हेट स्कूलमध्ये ज्याच्याकडे पैसा आहे तो मुलांना प्रायव्हेट शाळेमध्ये शिकवणार. पण हे जे पेरेंट्स आहेत ते प्रायव्हेट स्कूलमध्ये पाठवू शकत नाही. या शाळाची काय 1ली, 2री, 3री, 4थी तिथं नर्सरी कन्सेप्ट नाही, KG1 कन्सेप्ट नाही, KG2 कन्सेप्ट नाही. तो आता नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये येणार. ही एक चांगली बातमी आहे. पण तो केव्हा होणार इम्प्लिमेंट, कसं करणार? कारण इथं अंगणवाडी आहे त्या हेल्थ डिपार्टमेंटकडे, चाइल्ड अँड लेबरकडे आहे. बाकीचं 1ली, 2री, 3री, 4थी ह्याच्याकडे आहे, ते पण अजून सॉर्ट आउट झालेलं आहे. आणि ही जी 25,000 मुलं आहेत त्यांचं फ्युचर बरोबर नाहीये. कारण त्यांना मला वाटतं 1ली ते 4थी 4x4 16 सब्जेक्ट असतात. 1लीला 4 सब्जेक्ट, 2रीला 4, 3रीला 4, 4थीला 4. हे 16 सब्जेक्ट शिकायला मिनिमम 4 रूम असायला पाहिजे. मिनिमम 4 टीचर असायला पाहिजे. मग ड्रॉइंग टीचर, मग स्पोर्ट्स टीचर, ह्या सगळ्या गोष्टी असायला पाहिजे. या शाळामध्ये ही काहीच परिस्थिती नाही. एक टीचर शाळामध्ये शिकवतो आणि एक इंग्लिश टीचर असणार जो
व्हिजिटिंग, 2 दिवस या शाळेमध्ये जाणार, 2 दिवस दुसऱ्या शाळेमध्ये जाणार. मला सांगा तुम्ही या 25,000 मुलांचं काय होणार? आणि एव्हरी इयर 25,000, 25,000 मुलं म्हणजे आम्ही प्रत्येक फर्स्ट सेकंड डिवाइड केलं तर जवळजवळ 7-8,000 मुलं आहेत. तर यांचं भवितव्य काय? एकदम बरोबर मला आणि वाटतं तुम्ही जे फाउंडेशन म्हणता, हे जर फाउंडेशन आम्ही सारखं केलं नाही, तर काहीच होणार नाही. कारण 1963-64 मध्ये भाऊसाहेब बांदोडकरांनी या 1,200 शाळा बांधल्या होत्या. त्या शाळा अजून तशाच आहे. याच्यावरती आम्ही पत्रे, टीन शीट घातले, पत्रे घातले आणि त्यांचे नळे काढून आम्ही त्यांचे पत्रे घालून आम्ही त्यांचं अपग्रेड केलं त्यांना. ते अपग्रेड नाहीये. या शाळांमध्ये मिनिमम इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे 4 रूम असायला पाहिजे. नाहीतर आम्ही तालुका गावामध्ये 4-4 शाळा एक करून ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायला पाहिजे. ह्याच्यावरती विचार झाला पाहिजे. नाही, दुसरी गोष्ट शिक्षक भरतीच्या बाबतीत जो विषय आज आहे, म्हणजे सर्व शिक्षा अभियान म्हणा किंवा बाकीचे पॅरा टीचर म्हणा, शिक्षकाचा विषयावरती कुणीही तोडगा काढायला बघत नाही. तुम्ही जसं बोलला की ज्या सरकारी शाळांची अवस्था बिकट आहे, त्या सरकारी शाळात जे शिक्षक शिकवतात ते सरकारी शिक्षक आहेत, त्यांना फुल फ्लॅज पगार मिळतो. आणि जिथं आम्ही मुलांना पाठवतो खाजगी एडेड स्कूलमध्ये, तिथं 15,000च्या टीचर्स आहेत. त्यांना कुठली संस्था त्यांना फुल फ्लॅज, खरं म्हणजे कायदा आहे की अ, अ, जो पगार सरकारी शिक्षकांना मिळतो त्याच पगारावरती एडेड स्कूलनं त्या टीचरना पगार देणं गरजेचं आहे. परंतु एडेड स्कूल तसा पगार देत नाहीत. 15,000 किंवा 12,000 जो कमीत पगारात जो काम करू शकतो त्यांना तिथं शिकवलं जातं. आणि सरकारी फुल पगार घेणारे शिक्षक जे आहेत ते सरकारी शाळेत आहेत जिथं विद्यार्थीच नाहीयेत. दुसरी गोष्ट, मोठ्या प्रमाणात हायर एज्युकेशनच्या अनेक म्हणजे पेडण्यासारख्या हायर सेकंडरीमध्ये एकही परमनंट टीचर नाही. तिथं सगळे कॉन्ट्रॅक्ट आणि लेक्चर बेसिस टीचर आहेत. तुम्ही स्वतः युनिव्हर्सिटीच्या बाबतीत तुम्ही त्याचा फॉलोअप करत होता. युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा 50% लेक्चर बेसिस आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिस टीचर होते. आता परिस्थिती सुधारली आहे. आता अनेक अनेक जणांची भरती तिथं झालेली आहे. मागच्या 7-8 वर्षात हायर एज्युकेशनची परिस्थिती भरपूर बदललेली आहे. ग्रोथ इज फास्टेस्ट आय विल से. जे काय बदल व्हायचे ते होत आहेत. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही जर बघितलं, तुम्ही प्रसाद लोलेकर डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन आहे. त्यांचं तर काम बघितलं की ते सगळं काम व्यवस्थित चाललेलं आहे. पण स्कूल एज्युकेशन मध्ये आता स्कूल एज्युकेशन हे स्ट्रक्चर पण मोठं आहे. नंबर ऑफ स्टुडंट स्टडिंग इन प्रायमरी स्कूल, हायर सेकंडरी भरपूर आहेत. पण तिथं त्यांचं सेटअप आहे. झोनल ऑफिसर आहेत, तालुका वाईज ऑफिसर आहेत. पण त्यांची अकाउंटेबिलिटी कोणाची नाही, कोणीच जबाबदारी घेत नाही. आणखी त्याच्यामध्ये काय आहे, आता तुम्ही बघितलं कॉलेजमध्ये प्रिन्सिपल जो असतो तो बाय सिलेक्शन होतं. याच्यामध्ये काय येतं, बाय प्रमोशन. जसे रिटायरमेंट जवळ आलं की प्रत्येक माणसाला 1-2 वर्षाचा हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन व्हायला ऑपॉर्च्युनिटी मिळते. पण त्याच्या 2 वर्षामध्ये तो काय करणार? ही जी पद्धत जी आहे की सिनियर माणसाला हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन करायची, ती पण बंद व्हायला पाहिजे. कारण नवीन मुलं नवीन विचार घेऊन येणार. तसंच आता मी पण वाचलं होतं कुठेतरी पेपरमध्ये, कुणीतरी लिहिलं की नवीन लोकांना मिनिस्ट्री पण द्यायला पाहिजे. म्हणजे नवीन लोक नवीन विचार घेऊन येणार. तेच लोक 5 वर्ष, 10, 15 वर्ष, 20 वर्ष त्यांच्याकडे आयडिया नाहीत, असं पण डिस्कशन चाललंय. सो हा एक्सपेरिमेंट करून बघायला पाहिजे. आणि न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये काय सांगितलं की अपॉइंटमेंट ऑफ द हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन ओनली बाय मेरिट, नॉट बाय सिनियरिटी. आता ते आम्ही इम्प्लिमेंट करायला पाहिजे. नाही तर तिथं पॉलिटिकल कंपल्शन आहे म्हणून ते बंद ठेवलं तर होणार नाही. बरोबर. म्हणजे आमच्या शिक्षणाची अवस्था काय आहे हे जर आपल्याला बघायचं असेल तर परवाच्या दिवशी शपथ घेताना शपथ वाचताना जी मंत्र्यांची त्रेधा तिरपीट उडत होती, ती जर बघितली तर त्याच्यावरनं आपल्याला कळतं की आपल्या शिक्षणाची काय अवस्था इथे बनलेली आहे. आता तुम्ही सांगितलं की शिक्षण हा सगळ्या गोष्टींचा मूळ पाया आहे. म्हणजे सगळ्यात जर फोकस्ड क्षेत्र जर कुठलं असेल तर ते शिक्षण आहे. त्या शिक्षण खात्याचं संचालक पद ते अशा व्यक्तीकडे, म्हणजे राज्याचा मुख्यमंत्री, आज डॉक्टर प्रमोद सावंत राज्याचे मुख्यमंत्री आहे. म्हणजे राज्याचं राजकीय प्रमुख पद भूषवणारी व्यक्ती ही जेवढी सक्षम असेल तेवढा लोकांचा त्याच्यावरती विश्वास वाढेल किंवा लोकांच्या अपेक्षा. तशाच पद्धतीनं शिक्षण खात्याचा संचालक हा अशा पद्धतीची व्यक्ती पाहिजे की त्याच्याकडे बघितल्यानंतरच लोकांना कळणार की येस, आमच्या मुलांचं भवितव्य हे उज्ज्वल आहे. तिथे फक्त कुणीतरी सरकारी अधिकारी नेमणं, ज्याची इच्छा नसते तिथं काम करायची, पण चला त्याला इथे बाबा काम करा, अशा पद्धतीची व्यक्ती तिथं नेमणं
किंवा अकॅडमिक पद्धतीनं सिनियरिटी लेवलवरती तिथं एखाद्या व्यक्तीची नेमणूक करणं. आता परिस्थिती अशी होते की शिक्षण संचालक पद जे आहे ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कामामध्ये एवढं गुंतलेलं असतं की त्यांना शिक्षण क्षेत्राच्या वेगवेगळ्या गोष्टींवरती विचार करायलाच वेळ मिळत नाही. तर तिथं एक कायम स्वरूपी अशा तज्ञ लोकांची एक बॉडी कॉन्स्टिट्यूट करून काय शिक्षणाची अवस्था आहे, काय बदल व्हायला पाहिजे. आता करिक्युलम 14 वर्ष झाली, आमचा करिक्युलम 14 वर्षापूर्वी जो करिक्युलम फिक्स केला होता तोच अजूनपर्यंत चालू आहे. आता अनेक बदल घडलेत, माहिती तंत्रज्ञानात बदल घडले, इतिहासातनं नवीन नवीन गोष्टी उघड झाल्यात, नवीन नवीन गोष्टी आता आत्मसात करण्याची गरज आहे. परंतु पाठ्यपुस्तकं मात्र जुनीच आहेत. तर हे बदल तुम्ही जे म्हणतात ना, तो मुद्दा मला समजला. मी काय म्हणतो, की तुम्ही जर हायर एज्युकेशन बघितलं ना, तर तिथं प्रसाद लोलेकर आहे, त्याने आता सेटअप तयार केलेला आहे. त्यांच्याजवळ असिस्टंट डायरेक्टर आहे, डेप्युटी डायरेक्टर आहे, हे सगळे शिक्षण तज्ञ आहेत आणि त्यांच्याजवळ 15-20 लोकांची टीम आहे जी काम करते. तसं सेटअप आमच्या स्कूल एज्युकेशन मध्ये नाही, डायरेक्टर एज्युकेशन मध्ये नाही. तिथं तसा सेटअप तयार करायला पाहिजे. 20-25 माणसं जी एक्सपर्ट आहेत. आता इथं काय झालं, तिथं सिनियरिटी प्रमाणे जाऊन माणसं बसतात. सिनियरिटी प्रमाणे, कारण पॉलिसी तशी आहे, पॉलिसी बदलायला पाहिजे. जे आता गोव्यामध्ये जे माणसं हुशार माणसं आहेत टीचिंग मध्ये, त्यांना घेऊन ते सेटअप तयार करायला 50, मला वाटतं स्कूल एज्युकेशन, हायस्कूल, हायर सेकंडरी म्हणून बघितलं तर 50 लोकांची टीम असायला पाहिजे जी ऍक्टिव्हली काम करणार, काय करायचं विचार करणार. ते होत नाही तिथं, ते व्हायला पाहिजे. मी आता जे काय विषय मला डोळ्यामुखार काय जे प्रॉब्लेम दिसतात, मी रेग्युलरली कुठल्याही ऑफिसरला मी SMS पाठवतो. मी असं बघितलं की भरपूर जे लोक आहेत ते तुम्ही चांगल्या गोष्टी सुद्धा पाठवून दिल्या तर ते इग्नोर करतात. तुमचा मेसेज एक्नॉलेज सुद्धा करणार नाही, नाही मी बघून घेतो असं पण म्हणणार नाही. अशी लोक सुद्धा मोठ्या मोठ्या पोझिशन मध्ये बसलेली आहेत. तेव्हा कसा प्रोग्रेस कसा होणार हे तुम्ही सांगा. बरोबर. नाही, एक साधीच गोष्ट म्हणजे तुम्ही कुठल्याही बाबतीत सरकारी खात्यात किंवा सरकारी अधिकाऱ्यांना एक ईमेल टाकला तर त्या ईमेलचं उत्तर अजून मला तरी अनुभव नाहीये की माझ्या कुठल्याच ईमेलचं, फक्त चीफ मिनिस्टर मनोहर पर्रिकर ज्या वेळेला होते त्यांना ईमेल केल्यानंतर त्यांचं उत्तर हमखास यायचं. दुसरा एकही अनुभव मला नाही, ऑफिसरच्या बाबतीतही नाही, कुठल्या आमदाराच्या बाबतीतही नाही, कुठल्या मंत्र्याच्या बाबतीतही नाही. त्यांचा ईमेल ऍड्रेस देण्यात येतो डायरीवरती. त्या ईमेल ऍड्रेसवरती तुम्ही किती ईमेल जरी पाठवले तर त्या ईमेलला कोणीही उत्तर देत नाही. एवढी परिस्थिती हलाखीची आहे आपल्या प्रशासनाची. आणि आपण ज्या गोष्टी करतो त्या गोष्टी आता गुड गव्हर्नन्स मध्ये त्यांनी सांगितलं ना, म्हणजे होणार असं मला वाटतं. कारण हे जे तुम्ही जे सांगतात, गव्हर्नमेंट ऑफिशियल्स ईमेल वरती रिप्लाय देत नाही म्हणून मी कंप्लेंट पीएमओ ऑफिसला लिहिली होती. त्यांची मला रिप्लाय आली, सेक्रेटरीएट मध्ये त्यांनी पाठवली. त्यांनी ते डायरेक्शन पण दिलं की सर्व ऑल शुड यूज ईमेल, पण त्याचं काही इम्प्लिमेंटेशन झालं नाही. हे सगळं इम्प्लिमेंटेशनचा प्रॉब्लेम आहे. इम्प्लिमेंटेशन करून कोण घेणार? करून घ्यायला त्याला स्ट्रॉंग माणूस पाहिजे. आता बजेट पण एवढं प्रेझेंट केलं, ते इम्प्लिमेंट झालं नाही, त्याचा काहीच फायदा होणार नाही. पुढच्या वर्षी आम्ही पुन्हा असंच डिस्कशन करणार, आउटकम 0 राहणार. पण ह्या वेळेला मला बॉडी लँग्वेज, भाषा थोडी वेगळी वाटते, म्हणून मला माझे होप्स वाढलेले आहेत. नाही, मला वाटतं आपण याच विषयावरती आजच्या चर्चेचा समारोप करूया. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत ज्यांनी भिवपाची गरज ना हे एक आपली टॅगलाईन तयार केलेली आहे. कोविडच्या काळात त्यांनी याच आपल्या मंत्रावरती पूर्ण कोविडच्या संकटावरती मात केली, लोकांना सांभाळलं. अर्थात तो वेळ आणि तो प्रसंगच असा होता, सगळ्यांसाठी नवीन होता, परंतु अजिबात न डगमगता त्यांनी लोकांना धीर देत त्या संकटावरती मात केली. अशा संकटातनं सुलाखून पळून निघालेले प्रमोद सावंत आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनलेले आहेत. खूप क्वचित लोकांना मुख्यमंत्री असताना पुन्हा निवडणूक होऊन मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळालेला आहे आणि त्याच्यात आता प्रमोद सावंत यांचा समावेश झालेला आहे. एक युवा धडाडीचे नेतृत्व गोव्या राज्याला मिळालेलं आहे आणि लोकांनी त्यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून त्यांना 20 जागा दिलेल्या आहेत. त्या पलीकडे इतरही 5 आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे आणि मला वाटतं काँग्रेसच्या काही आमदारांचाही त्यांना पाठिंबा असणार आहे. कारण ज्या पद्धतीनं जे भाजपनं यश मिळवलं त्या यशामुळे आज अनेकांच्या आशा अपेक्षा उंचावलेल्या आहेत की येस, प्रमोद सावंत यांच्याकडे ती धडाडी आहे करून घेण्याची.
आज ज्या पद्धतीनं तुम्ही सांगतात की त्यांच्या पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज आणि त्यांचं एकूणच जी पॉझिटिव्हिटी आपल्याला दिसत होती हा अर्थसंकल्प सादर करताना, ती पॉझिटिव्हिटी ते कायम ठेवणार आहेत आणि त्या पॉझिटिव्हिटीनं काम करून संपूर्ण प्रशासनात ती पॉझिटिव्हिटी ते जागवणार आहेत आणि ज्या पॉझिटिव्हिटीच्या माध्यमानं या सगळ्या गोष्टी ज्या त्यांनी आदर्श गोवा निर्मितीसाठी ज्या आपल्या नजरेसमोर ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी त्या इम्प्लिमेंट करतील आणि खऱ्या अर्थानं प्रमोद सावंत यांचं नेतृत्व हे बहरेल आणि लोकांनी जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाची पूर्तता होईल अशी आपण अपेक्षा ठेवूया आणि ही चर्चा आपण इथे थांबूया. तुम्ही खूप खूप धन्यवाद तुमचे. तुम्ही मोलाचा वेळ आम्हाला दिलात आणि या अर्थसंकल्पातल्या वेगवेगळ्या गोष्टीवरती आम्हाला तुम्ही माहिती दिलीत आणि मार्गदर्शन केलं. थँक्यू. धन्यवाद.